चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, दुखी संसाराची तोडून या गाठ, दुखी संसाराची तोडून या गाठ. पाऊले चालती पंढरीची वाट. दिंडी चालली हो, दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला, विठ्ठलाच्या दर्शनाला. घुमे गजर हरिनामाचा, घुमे गजर हरिनामाचा, भक्त नामात रंगला, भक्त नामात रंगला. दिंडी चालली हो, दिंडी चालली. तुला साथ आली तुझ्या लेकरांची, अलंकापुरी आज भारावली. वसावारीचा घेतला पावलांनी, आम्हा वाळवंटी तुझी सावली. गळा भेट घेण्या भीमेची निघाली, तुझ्या राम घोषात इंद्रायणी. भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची, उभी पंढरी आज नारावली. तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी, जीवाला तुझी आस गाला गली. जरी बाप साऱ्या जगाचा परी, तू आम्हाला करांची विठू माऊली. ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा. वा 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 माऊली, खूप छान दर्शन झालं ह दोन्ही पालख्यांचं. संत तुकारामांची पालखी देहू गावाहून येते आणि ज्ञानेश्वर महाराजांची आळंदीहून. आम्हाला सांगितलं आहे शाळेत, आमच्या शाळेतही झाला पालखी सोहळा. आजी, आळंदी म्हणजे आपण काही दिवसांपूर्वी गेलो होतो ना तिथे, एका देवळात. तिथे काळा चौकोनी दगड होता. अगं, तो काही नुसता दगड नाही, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे ती. समाधी म्हणजे काय गाई? आणि ज्ञानेश्वरांनी का घेतली समाधी? तुझी आजी सांगेल ह तुला ज्ञानदेवांच्या गोष्टी. दादाच्या शाळेच्या पुस्तकातही आहे संतांची माहिती, तोही सांगेल. काय रे, सांगशील ना? हो बाबा, आमच्या बाईंनी खूप छान समजावून सांगितलं आहे इतिहास. विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी हे ज्ञानदेवांचे आई वडील. पैठण जवळील आपेगाव हे विठ्ठलपंतांचं मूळ गाव आणि आळंदी हे ज्ञानदेवांचं आजोळ. आजोळ म्हणजे आईच्या आईबाबांचं गाव ना? हो ग बाळा. विठ्ठलपंत कुलकर्ण्यांनी लग्न झाल्यावर थोड्याच दिवसात संन्यास घेतला. संन्यास म्हणजे? संन्यास म्हणजे साधू होण्यासाठी, देवाची भक्ती करण्यासाठी ते घर सोडून निघून गेले. पण त्यांच्या गुरूंच्या रामानंद स्वामींच्या आज्ञेवरून ते पुन्हा घरी आले आणि संसार करू लागले. आणि पुढे त्यांना निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता अशी 4 अपत्यही झाली. पण त्या काळच्या लोकांना हे पटलं नाही.
संन्यास सोडून घरी परत येणे हे पाप आहे असे ते समजत आणि या पापाची शिक्षा म्हणून ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना त्यांनी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली. इंद्रायणीच्या डोहात उडी मारून त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतले. ओम भवती भिक्षां देहि. ओम भवती भिक्षां देहि. ए बाबा, जा इथून. का सकाळ सकाळी अपशकुन करतोस? ओम भवती भिक्षां देहि. ओम भवती भिक्षां देहि. काय रे संन्यासाच्या पोरा, कशाला आलास इथे? हं? माझं घर अशुद्ध करशील हो? शिव 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 शिव. चालता हो आधी. आई बापाप्रमाणे तुम्हीही मेला असता तर या आळंदीतील पाप तरी नाहीसे झाले असते. शिव 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 शिव. असे का म्हणता विसोबा काका? का म्हणता म्हणून वर मला जाब विचारतोस? हं? जा, चालता हो इथून. चालता हो लवकर. शिव 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 शिव. आता पुन्हा स्नान करावे लागणार. सोपान दादा, हे मोगऱ्याचे रोप किती सुंदर आहे ना? हो ना, पांढरे शुभ्र आणि सुवासिक फुलं देणार. या मोगऱ्याचे रोप जसे मोठे होईल, याचा वेल जसा वाढत जाईल, तसतशी आपली सगळी दुःख दूर होतील, आनंद येईल. हो ना? ज्ञानदादा, काय झालं? ताटी का बंद केलीत? उघडा ना दार. तुम्हाला कोणी रागे भरले का? खूप दुःख झाले का? ज्ञानदादा, असं काय करता ज्ञानदादा? ताटी उघडा. ज्ञानदादा, असं दुःखी होऊन कसं चालेल? तुम्ही जर दुःखी कष्टी झालात तर जगाला कोण तारेल? त्यांची दुःखे कोण दूर करील? चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. योगी पावन मनाता, साही अपराध जनाता. योगी पावन मनाता, साही अपराध जनाता. विश्वरागे झाले वन्नी, संते सुखे व्हावे ताणी. शब्दशस्त्रे झाले पेश, शब्दशस्त्रे झाले पेश. संती मानावा उपदेश. विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. लहानग्या मुक्तेचे बोल ऐकून ज्ञानेश्वरांचे डोळे उघडले.
वयाने लहान असूनही मुक्ताबाईंनी केलेला उपदेश खूप मोलाचा होता. ज्ञानेश्वर ताटी उघडून बाहेर आले. दादा, आपल्या मौजी बंधनाला मान्यता मिळावी म्हणून आईबाबांनी देहांत प्रायश्चित्त घेतले, पण परिस्थितीत काहीच बदल झाला नाही. या समाजाने आपला स्वीकार केलाच नाही. कोणीच आपल्याला शुद्ध पवित्र मानत नाही. पण काय गरज आहे असल्या मानण्याची? ज्ञान हेच सर्वात अंतिम सत्य आहे. आणि जरी आपल्या मुंजी झाल्या नसल्या तरी आपल्या वडिलांनी आपल्याला वेद पुराणे शिकवली आहेत. पण तरीही धर्म म्हणून आपल्या मुंजींना मान्यता मिळाली पाहिजे. दादा, आपण पैठणला जाऊया. पैठण हे धर्मपीठ आहे. तेथील धर्मपंडितांकडून शुद्धीपत्र आणूया. तू म्हणतोस तर जाऊया आपण पैठणला. पण ज्ञानदेवा, रूढी संकल्पनेत कोंडलेला धर्म बाहेर काढ. धर्माचे योग्य ज्ञान समाजाला दे. माणूस धर्माची कल्पना जगाला पटवून दे. माणूसपणाचा अर्थ समजावून सांग. हेच तुझ्या आयुष्याचे ध्येय आहे. जशी आपली आज्ञा गुरुदेव. तुम्ही सांगाल त्याप्रमाणे मी मनुष्य धर्म आचरेन. मजल दरमजल करीत ऊन वारा पाऊस झेलीत तापल्या वाळवंटाचे चटके सोसत ही भावंडे पैठणला गेली. विठ्ठलपंतांचे पैठणमधील एक स्नेही बळवंत शास्त्री हे त्यांना घेऊन धर्मपंडितांच्या सभेत गेले. बोला बळवंत शास्त्री, काय काम आहे? महोदय, माझे स्नेही आळंदीचे विठ्ठलपंत कुलकर्णी यांची ही अपत्ये आपणासमोर शुद्धीपत्र मागावयास आले आहेत. आळंदीचे विठ्ठलपंत म्हणजे तेच ना जे संन्यास घेऊन पुन्हा गृहस्थाश्रमात परतले? त्याच तर आपल्या सभेने देहांत प्रायश्चित्त सुनावले होते. ती शिक्षा यांच्या माता पित्यांनी घेतली आहे. तसे पाहता याज्ञवल्क्य ग्रंथात त्यांच्यासाठी दुसरे प्रायश्चित्त आहे. पण त्या उभयतांवर अन्यायच झाला. त्यांच्या मुलांच्या बाबतीत असे होऊ नये. मुले संस्कारी आहेत, आचरणाने शुद्ध आहेत, ज्ञानी आहेत. पंडितांनी सहानुभूती दाखवावी आणि शुद्धीपत्र द्यावीत अशी माझी प्रार्थना आहे. अशक्य, अशक्य. या मुलांना संस्काराचे अधिकार देता येणार नाही. यांची मुंज होऊ शकणार नाही. यातून काही मार्ग नाही का? आहे. देवाचं नामस्मरण करत जगावं यांनी. संसारात पडू नये. त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळणार नाही. क्षमा असावी. पण असे करून आपल्यातील चैतन्यापासून माझ्यातील चैतन्याला दूर करू इच्छितो आपण. मुला, लहान तोंडी मोठा घास घेऊ नकोस. शुद्धीपत्र मागायला आला आहेस की वादविवाद घालायला? क्षमा असावी महाराज, पण आत्मा तर सर्वत्र असून तो शुद्ध आहे. गंगाजलातील चंद्राचे प्रतिबिंब आणि माझ्या ओंजळीतील चांदोबाचे प्रतिबिंब यात काही फरक आहे का, एवढीच माझी शंका आहे. रस्त्यावरच्या कोणाही सोम्या गोम्याची शंका निरसन करणं हे ब्रह्मसभेचं कार्य नाही. सर्व समान आहेत. हे धर्मतत्व जर खरं मानलं तर सभेतील पंडित आणि रस्त्यावरचा सोम्या गोम्या सारखेच नाहीत का? तसे सारे प्राणी समानच आहेत. मग तो रस्त्यावरून चाललेला रेडा आणि तू समानच आहात का? आहोत, समानच आहोत. मग त्याच्यासारखी तुलाही शिंगे आहेत का? हा शारीरिक भेद झाला.
मात्र त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे. वृथा मत कशाला? बळवंत शास्त्री सांगत होते की तुम्ही मुलं स्वरारोहांसह वेद अचूक म्हणता. तो रेडा म्हणू शकेल काय वेद? तो वेद म्हणू शकला तर आम्ही मान्य करू की जीव मात्र समान आहे. काय रे, नाव काय तुझ्या रेड्याचं? जी ज्ञाना. पहा, त्याचे आणि तुझे नावही समान आहे. तू एक ऋचा म्हण, तोही म्हणेल तुझ्या पाठोपाठ. यच्चक्षुषा न पश्यते येन चक्षुंषि पश्यन्ते तदेव ब्रह्मत्वं विद्धि यदि नेदं समुपासते. ज्ञानेश्वर महाराजांचा विजय असो. ज्ञानेश्वर महाराजांचा विजय असो. ज्ञानेश्वर महाराजांचा विजय असो. ज्ञानेश्वर महाराजांचा विजय असो. अशा प्रकारे ज्ञानदेव ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानाचा ईश्वर झाले. सारे पैठणकर ज्ञानेश्वरांचा जय जयकार करू लागले. काही काळाने मोठी झालेली ही भावंडे पुन्हा आळंदीकडे निघाली. दादा, या एवढ्याशा आयुष्यात किती वाईट अनुभव आले आपल्याला. जगण्याची इच्छाच नाही आता. असा दुःखी होऊ नकोस ज्ञाना. मानव जातीचं कल्याण तुला करायचं आहे. नियतीने तुला दिलेलं ते कर्तव्य आहे. फळाची अपेक्षा न धरता कर्तव्य कर. उपजत कवी आहेस तू, तत्वज्ञ आहेस. खरा मानव धर्म प्रस्थापित करणे हाच तुझा धर्म आहे. ज्ञाना, ईश्वरी सत्तेचा गौरव होईल असं तत्वज्ञान जगाला सांग. पूर्वी श्रीकृष्णानं अर्जुनाला गीता सांगितली, पण सामान्य जनतेला हे संस्कृत भाषेतील ज्ञान समजत नाही. तीच गीता तू मराठीतून सांग, सर्वांसाठी सांग. या नेवासे गावातच तुझ्या कार्याचा प्रारंभ कर. दादा, जशी आपली आज्ञा गुरुदेव. ऐसी गुरुकृपा होये तरी करिता काय आपुनो हे. म्हणवुनी अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे. तेणे कारणे मी बोलेन बोली अरूपाचे रूप दावीन. अतींद्रिये परिभोगवीन इंद्रिया करवी.
विधाता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनि मज द्यावे पसाय दान हे पुंडलीक वरदा मजल दरमजल करत गावोगावी प्रवचने देत ज्ञानेश्वरादी भावंडे आळंदीत परत आली. त्यांची कीर्ती त्यांच्या आधीच आळंदीत पोहोचली होती. पण विसोबांसारख्या काही जणांना अजूनही या भावंडांचा रागच येत होता. दिवाळीपूर्वी ही भावंडे घरी आली. भावंडांना गोडधोड करून खायला घालावे म्हणून मुक्ता गेली कुंभारवाड्यात मांडे भाजायचं खापर आणायला. पण विसोबांनी काही कुंभारणीला खापर देऊ दिले नाही. विसोबांचे वेडेवाकडे बोल ऐकून दुःखी होऊन मुक्ता घरी आली. काय झालं मुक्ता? का रडतेस? खापर नाही मिळालं का तुला? कुंभारीण मावशी देत होत्या खापर, पण तितक्यात विसोबा काका आले तिथे आणि मला नाही नाही ते बोल लावले. खापरही फोडून टाकले. आता मी मांडे कसे भाजू? तुम्हाला गोडधोड कसे खायला देऊ? मुक्ता, अशी रडू नकोस. तुला मांडेच भाजायचे आहेत ना, मग माझ्या पाठीवर भाज. चल, कर तयारी मांड्यांची. मी योगाग्नी प्रज्वलित करून मांड्यांसाठी उष्णता देतो. बघतोच आता ही मुक्ती कसे मांडे भाजते ते. संन्यासाची पोरं कुठली? देवा, चुकलो मी. माफ करा मला देवा. ज्ञानदेवा, आपली योग्यता मी समजू शकलो नाही. चुकलो मी. उठा विसोबा काका, उठा. काका, आपण अधिकारी आहात. जनमनावर आपला अधिकार आहे. निवृत्ती दादाचा आणि ज्ञानदादाचा माणूस धर्म आपण चारी मुलखात वाढवा. सोपान देवा, माझं जीवित कार्य सांगितलं आपण मला. आशीर्वाद द्या देवा, मला आशीर्वाद द्या. काका, आपण ज्येष्ठ आहात, हे काय करता? सोपाना, ठेव बाबा त्यांच्या मस्तकावर हात. अरे, आपल्या धर्मात कसलाच भेद नाही. अद्वैत जाणलं ते सारे ज्ञानी. दे त्यांना आशीर्वाद. तू गा होसी खेचर, सर परतावे येसी. हेच विसोबा म्हणजे संत नामदेवांचे गुरु विसोबा खेचर. इकडे आळंदीत सर्व काही सुरळीत होत असतानाच या भावंडांची कीर्ती तापी तीरावरील 1400 वर्ष आयुष्य जगलेल्या योगी चांगदेवांच्या कानावर गेली. त्यांनी ज्ञानेश्वरांना भेटीस बोलावण्याचे ठरवले. पण पत्र लिहिताना ज्ञानेश्वरांना आदरणीय लिहावे की आशीर्वाद द्यावेत हे न समजल्यामुळे कोरेच पत्र पाठवले. ज्ञानेश्वरांनी मात्र उत्तरादाखल 65 ओव्यांचे पत्र पाठवले. या 65 ओव्या म्हणजे चांगदेव 65 हा ग्रंथ. शेवटी चांगदेव स्वतःच आपल्या सर्व शिष्यगणांसह शिंग तुतार्या वाजवीत वाघावर स्वार होऊन हाती नागाचा चाबूक घेऊन ज्ञानेश्वरांच्या भेटीला निघाले. चांगदेवांची ही स्वारी आळंदीच्या वेशीजवळ आली. ही बातमी ज्ञानेश्वरांना एका गावकऱ्याने येऊन सांगितली. तेव्हा ही चारी भावंडे एका पडक्या निर्जीव भिंतीवर बसली होती.
आपल्याला सामोरं गेलं पाहिजे चांगदेवांना. कोरपत्र लिहिणाऱ्या कोऱ्या चांगदेवांना? दादा, पण ते वाघावर बसून आलेत म्हणे, त्यांना आपण कसं सामोरं जायचं? मुक्ते, तू एकदा म्हणाली होतीस ना की ही भिंत उडावी म्हणून. चल तर मग आज या भिंतीवर बसूनच आपण योगी चांगदेवांना सामोरे जाऊया. भिंतीवरून आलेले ज्ञानदेव पाहून चांगदेवांचे गर्वहरण झाले. चांगदेव वाघावरून खाली उतरून ज्ञानेश्वरांच्या पाया पडले, त्यांना शरण गेले. ज्ञानेश्वरांनीही चांगदेवांना उठवून जवळ घेतले. ज्ञानेश्वर महाराज की जय! 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 ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराजांनी संत नामदेवांबरोबर भारतभर तीर्थयात्रा केली. लोकांना विठ्ठल भक्तीचा मार्ग दाखवला. सर्वांना माणुसकीने वागायला शिकवणारा भागवत धर्म संस्थापिला. आता त्यांना समाधी घेण्याचे वेध लागले. असेच एकदा ज्ञानेश्वर ध्यानस्थ बसले होते. ज्ञाना, ज्ञाना. दादा, अंधारा पलीकडचा प्रकाश दिसू लागलाय. दिव्य ज्योत खुणावतीये मला. तू काय बोलतोस ज्ञाना? मला काही समजत नाही. दादा, लहानपणी माझे बोबडे बोलही समजून घेत होता तुम्ही, आणि आता समजूनही न उमजल्यासारखे का करता? हे मला मान्य नाही. शिष्य मागतो समाधी, पुत्र जाय बापा आधी. ज्ञान कवाड उघडा दादा. दिव्य ज्योत काय सांगतेय ते ऐका. गुरुने शिष्याला मार्ग दाखवायचा असतो, रोखायचं नसतं. ज्ञाना, फार मोठा झालास, ज्ञानी झालास, पण तू लावलेल्या या भागवत धर्माच्या बीजाचा अजून वटवृक्ष व्हायचा आहे. जे बीज पेरलं ते अंकुरलं. आता ते जोपासण्याचं काम अवघ्यांचे. मला अनुज्ञा द्या दादा. जन्माच्या पलीकडे, सूर्याच्या उदयास्ता पलीकडे जाण्याची. ईशकार्य संपले, समाधी घ्यावी असा मानस आहे. अनुज्ञा असावी. ज्येष्ठांच्याही आधी कनिष्ठांचे जाणे, केले नारायणा उफराटे. ज्ञानदादा, ज्ञानदादा, नको ना रे, नको ना रे सोडून जाऊस आम्हाला. दादा, दादा, आमचे कसे होणार तुझ्या मागे? मुक्ता, सोपाना, आता मोठे झालो आहोत आपण. आई बाबा गेले तेव्हा खूप लहान होतो, पण आज ज्ञानी झालो आहोत. ही मुक्ता आपली छोटी बहीण, पण आईची कमी कधीच भासू दिली नाही आपल्याला. आज तर ती 1400 वर्षांचं एक बाळ सांभाळत आहे, त्याला ज्ञानी करत आहे. आता माझा मार्ग अडवू नका, कुणीतरी वाट पाहतय माझी. मुक्ता, सोपाना, आता ज्ञानाला अडवू नका, जाऊ दे त्याला. ज्ञानेश्वर महाराज समाधी घेणार ही बातमी सर्वत्र पसरली आणि गावोगावाहून संतांच्या, गावकऱ्यांच्या दिंड्या आळंदीकडे निघाल्या. संत नामदेव, संत सेना न्हावी, संत नरहरी सोनार, संत चोखामेळा, संत सोयराबाई, संत जनाबाई, संत बंका, संत कर्ममेळा या सर्व ज्ञानेश्वरकालीन संतांमुळे महाराष्ट्रात भक्ती संप्रदायाचा वृक्ष बहरला. इंद्रायणीच्या दोन्ही तीरांवर पताका झळकू लागल्या, दिंड्या चालल्या, टाळ मृदुंग गरजत होते. सारे वैष्णव भरल्या डोळ्यांनी सोहळा पाहत होते. त्यात विरहाचे दुःखही होते आणि जन्मजन्माचे सार्थकही होते.
कार्तिक वद्य द्वादशीचे पारणे म्हणून सर्व भावंडे आणि संतगण एकत्र जेवायला बसले. स्वतः विठ्ठल भगवंत पंक्तीत वाढायला आले. भावंडांनी एकमेकांना घास भरवले. दुसऱ्या दिवशी कार्तिक वद्य त्रयोदशीच्या मुहूर्तावर ज्ञानेश्वर समाधी घेण्यासाठी निघाले. सर्व संतांचा आणि ग्रामस्थांचा मेळा सोबत होता. पण सगळ्या मेळ्यात असूनही ज्ञानेश्वरांना मात्र कसलेच भान नव्हते. अज्ञात हाकेच्या दिशेने चालता चालता अस्पष्ट आवाजात ते ओव्या म्हणत होते. अंधपंगू दृढ झालो, माया पडळ भ्रांती, करचरण विभळ झाले, मज भेटले निवृत्ती. ज्ञान मज उपदेशिले, नेले अज्ञान क्षिती, वृक्ष एक तेथे होता, त्या तळी बैसविले रीती. धर्म जागो निवृत्तीचा, हरिनामे उत्सावो, कर्म धर्म लोपले माझे, फिटला संदेहो. ज्ञाना ज्ञाना, अरे मी अजून हाडं वाळवीत माग जगत राहिले आणि तू चाललास होय रे. आजी, रडतेस कशाला? अगं, मोगरा फुलून आलाय. त्याचा हार विठ्ठलाला गुंफलाय मी, तोच घेऊन चाललोय. दादा, आई बाबांच्या पश्चात आमचे लळे तुम्ही पुरवले. काही कमी पडू दिले नाही. तुमच्या योगाने ही माया नदी पार केली. येतो आम्ही. ज्ञानदेवा, आमची कधी अवज्ञा केली नाहीस. गुरु शिष्याचे नाते शेवटास नेलेस. तुझ्यासारखा सखा पुन्हा भेटणार नाही. आम्ही एकटे राहिलो रे. निवृत्तीनाथ महाराज, अपार अवतार येतात आणि जातात. आकाशात नक्षत्रे चमकतात आणि निखळून पडतात. ऊन सावल्यांचा खेळ चालूच राहतो. ज्ञानियांनी त्यांची चिंता करू नये. आता लावा लावा शिळा, आम्ही जातो देवा घरा. आता लावा लावा शिळा, आम्ही जातो देवा घरा. मोक्षद्वार हे विवर, मोक्षद्वार हे विवर. मुक्ते असो तू
कार्तिक वद्य त्रयोदशी शके 1218 वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी ज्ञानी यांच्या राजाने अवघ्या विश्वाच्या ज्ञानराज माऊलीने आपली जीवन ज्योत अनंतात विलीन केली. पण असं म्हणतात की समाधीस्थ माऊली अजूनही भक्तांवर प्रेमाचा वर्षाव करीत आहे. आजी, आपणही जाऊ आळंदीला समाधीचे दर्शन घ्यायला. हो आजी, मला पण जायचं आळंदीला. हो बाळांनो, आपण सगळेच जाऊया आळंदीला. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, देवाची आळंदी लागली समाधी, लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनु वेधला माझा, वेधला माझा. आरती ज्ञानराजा महाकैवल्य ते